आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा बातमी आहे मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसासंदर्भातली. मुंबईमध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळीमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्यात. चेंबूरमध्ये जी दुर्घटना घडली त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय, तर विक्रोळीतील दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झालाय आणि सध्या या दोनही परिसरांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. चेंबूरमधल्या भारतनगर मधली एका साइडची दृश्य आपण पाहतो, तर तिथे दुसरीकडे घर कोसळल्याने 3घांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीतल्या सूर्यानगर या परिसरातही घडली. तर या दोन दुर्दैवी घटना आज घडलेल्या आहेत. चेंबूरमध्ये मध्यरात्रीपासूनच दरड कोसळण्यास सुरुवात झाली होती आणि त्यानंतर 5 ते 6 घरांवरती दरड कोसळली, ज्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतेय. जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे, तर अजूनही बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखीन काही नागरिक दबले गेल्याची ही भीती आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तर तिथेच दुसरीकडे विक्रोळीतल्या सूर्यानगर या ठिकाणी देखील ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. घरं कोसळून या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामध्ये 3घांचा मृत्यू झालेला आहे. तर आणखीन कुणी खाली दबलं गेलं आहे का याचाही सध्या शोध घेतला जातोय आणि त्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरू आहे. रहिवाशांच्या मदतीनं एनडीआरएफचे जवान मदत कार्य करतात. मुंबईतल्या चेंबूर इथल्या भारतनगर परिसरातून महत्त्वाची अपडेट या घडीची. भारतनगर परिसरात आपण पाहिलं, घरांवर दरड कोसळून जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झालाय, तर एनडीआरएफ कडून घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत ज्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं या दुर्घटनेतल्या, त्यापैकी 15 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. तर जे जखमी आहेत त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आणि त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दलही अपडेट आपण घेणार आहोत. ही दृश्य आहेत चेंबूर परिसरातली पहाटेची ही घटना आणि दरड कोसळण्यास खरं तर मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाल्याचं इथल्या रहिवाशांनी सांगितलंय. जे सतर्क झाले ते सुरक्षित आहेत, पण ज्यांना कल्पना आली नाही, जे गाढ झोपेत होते, अशा नागरिकांचा मात्र जीव गेलेला आहे. 15 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. चेंबूरच्या भारतनगर मधली ही घटना, दरड कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत 15 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तब्बल 5 ते 6 घरांवरती ही दरड कोसळली, ज्यामध्ये घराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्यानं इथल्या नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत जी आकडेवारी हाती येते त्यानुसार 15 जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत. ये घटना कुछ 11 बजे से जो बारिश शुरू हुई, 12:30 के बजे कुछ खबर आई कि ये बड़ी घटना घट चुकी है. जब फायर ब्रिगेड एम्बुलेंस जाने लगा, किसी को कुछ पता नहीं था. एक्चुअली देखा जाए तो पूरा एरिया पानी में भर चुका था, तो किसी को कुछ पता नहीं था. जैसे जैसे पता चला तो हम भी यहाँ पर आए. जब तक यहाँ पे आए तो कुछ अलग अलग चीज़ देखे, तो बॉडी निकली, कोई बच्चे बचे. तो इधर रास्ता इतना छोटा है जिसके कारण एम्बुलेंस हो गया, आपका फायर ब्रिगेड हो गया, कोई भी चीज़ गाड़ी अंदर आ नहीं सकती है, क्योंकि सुविधा पूरी मिल सकती नहीं, क्योंकि सिचुएशन इतना ख़राब है, ना कोई अंदर पहुंच पा रहा बराबर से. ऐसा देखा जाए तो 2 जगह एक ही जगह पे 2 जगह लैंडस्लाइड हो गया. भारतनगर के एरिया जो वाशीनाका में आता है, एक वॉल है, बीआरसी का वॉल है, बीआरसी कंपनी का वॉल है, उधर से लैंडस्लाइड होते हुए मट्टी और बलवा पूरा आते हुए कीचड़ पूरा घरों पे गिर गया. जैसे कि 2 माले का घर था. आप लोगों ने भी मदद की? हमने लोगों की मदद की, लोगों को बचाया भी. मतलब जो उसमें लोग दोनों तरीके के हो गए, मतलब कोई बचे भी है और कोई ऐसे भी जो ज़्यादा इंजर्ड भी थे और किसकी मृत्यु हो गई, उनको हॉस्पिटल पहुंचाया. तर चेंबूरमधील परिस्थितीबाबत एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी यांनी. जो पहाड़ था वो सीधा 5 घरों पे आके गिरा. इस 5 घरों में लगभग 5 परिवार रहा करते थे. इस परिवार में लगभग 25 सदस्य थे. ये घटना रात 13 बजे है, जब ये लोग गहरी नींद में सो रहे थे. मूसलाधार बारिश के चलते ये भूस्खलन हुआ है और जिसके बाद में जो यहाँ के स्थानिक लोग थे वो उन्होंने रेस्क्यू करना शुरू किया और लगभग 3 बजे जो एनडीआरएफ फायर ब्रिगेड पुलिस को जानकारी मिली, उन्होंने इस रेस्क्यू ऑपरेशन को शुरू किया. इस रेस्क्यू ऑपरेशन के बाद में लगभग 6 घंटे बीत चुके हैं. अभी भी रेस्क्यू ऑपरेशन चालू है. हमारे साथ में एनडीआरएफ के कमांडेंट हैं जिनसे हम जानना चाहेंगे कि इस हादसे में कितने लोगों की
डेथ हो चुकी है, कितने लोगों को रेस्क्यू किया गया है और अभी ताज़ा अपडेट क्या है? सर जैसा कि यहाँ पे क्या है, 2 इंसिडेंट साइट हो गए हैं सर। एक पहले एक था, तो ये 2 इंसिडेंट साइट है सर, 2 अलग जगह पे है, मतलब एक अप्रोक्सीमेट 50 मीटर दूरी पर दोनों है सर। एक साइट पर अप्रोक्सीमेट सर 10+1 यानी कि 10 जो यहाँ के लोकल पब्लिक और बीएमसी के द्वारा और एक एनडीआरएफ के द्वारा रिकवर किया गया सर। तो एक साइट पर 11 हो गया सर। दूसरे साइट पर सर क्या है, जो यहाँ सर जो सिविल पब्लिक और बीएमसी मिलकर सर 6 लाइफ निकाल चुका था और 2 डेड निकाल चुकी है सर। और यहाँ से फिर एनडीआरएफ आने के बाद सर 2 डेड और निकली, यानी कि टोटल यहाँ हो गया 10, इस साइड पर 10 और उस साइड पर 11, टोटल अभी तक 21 आदमी की पुष्टि हुई है सर, जिसमें कि 6 लाइव है सर। 21 लोगों को रेस्क्यू किया गया है, जिसमें से कितनों की डेथ हो चुकी है? सर इसमें टोटल जो डेथ हुई है सर 17 आदमी की डेथ हुई है सर, और जिसमें कि 6 लाइव है सर, और सर 15 हो गए सर 15 लोगों की डेथ हो चुकी है। ये हमारे साथ एनडीआरएफ के कमांडेंट थे, जिन्होंने हमें एक पुष्टि की है कि अभी तक 15 लोगों की मौत हो चुकी है इस भूस्खलन में और 6 लोगों को लाइव रेस्क्यू किया गया है। फिलहाल अभी भी लोगों का रेस्क्यू ऑपरेशन चालू है। अब हम आपको दिखाना चाहेंगे कि देखिए एनडीआरएफ बीएमसी की टीम किस प्रकार से इस रेस्क्यू में लगी हुई है, और आप देखे होंगे कि ये हादसा कितना भयानक होगा जिस समय हादसा हुआ। ये पूरी की पूरी पहाड़ जो थी इस घर पे आ गिरी और इस मलबे में ये पूरा परिवार दब गया, जिसके बाद में एनडीआरएफ की टीम यहाँ रेस्क्यू की। और एनडीआरएफ का कहना है कि लगभग 7 से 8 लोग और इस मलबे में दबे रह सकते हैं, जिनका फिलहाल रेस्क्यू करना बाकी है। रमाकांत तिवारी, न्यूज़ 18 इंडिया, मुंबई। आणि याच संदर्भात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी, त्यांनी जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली त्यानुसार मृतांचा आकडा वाढल्याचं कळतंय आणि आणखीन 5 ते 6 जण या मलब्याच्या खाली, या ढिगाऱ्याच्या खाली दबल्याची माहिती आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे। काय अपडेट या घडीची? तर सुस्मितापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही। अंत या संपूर्ण दुर्घटनेमध्ये झालेला आहे। आवाज येतोय? हा सुस्मिता, आता तुझा आवाज इथे येतोय। अजून सुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे। आपण दुसरीकडे जर तुम्ही बघाल तर फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते रेस्क्यू ऑपरेशन करताय। इथलं अगदी काही वेळापूर्वी काम करत होते, त्यांना अगदी कॉन्शियसनेस होत होता, अनकॉन्शियस झाले होते ते, त्यांना चक्कर येत होती, कारण एकूणच या परिस्थितीमध्ये काम करणं खूप कठीण आहे। इथे आपण एक घर दाखवूयात सर, थोडं या घरामध्येच एक भिंत जी आहे ती भिंतीचा काही भाग कोसळला। आपण इथे या दृश्यांमध्ये स्पष्ट बघू शकतो की कशा पद्धतीनं एका भिंतीचा भाग जो आहे ते संपूर्णपणे या घरामध्ये कोसळला। घराची भिंत पडली आणि संपूर्णपणे हे घर उद्ध्वस्त झालेलं आहे। ही जी बीआरसीची संरक्षक भिंत होती तिथून सगळा मलबा हा वाहून आला। मोठ्या प्रमाणात पाणी त्यात होतं आणि मलबा होता, कचरा होता, ज्यामुळे ती संरक्षण भिंत ही आजूबाजूच्या 4 ते 5 घरांवर कोसळली आणि त्यामुळे ही आजूबाजूच्या घरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। इथले लोक इथे राहत होते, त्यांना आता सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। पोलीस असतील, एनडीआरएफचे जवान असतील, हे इथे पोहोचलेले आहेत। आपण दुसरीकडे बघूयात तर हे सगळं सामान जे आहे, जे या घरांमध्ये होतं ते सामान सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। ते सगळं सामान बाहेर काढलं जात आहे। 3:30 वाजल्यापासूनच रात्री हे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं होतं। मुळातच आपण जर ही दुर्दैवी घटना बघितली तर मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। काही लोक जे इथे तांत्रिक अडचण येते सुस्मिता यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यात, पण ही दृश्य आपण पाहतोय अत्यंत हृदयद्रावक दुर्दैवी घटना। मृतांचा आकडा आणखीन वाढत चाललेला आहे। 3:30 पासून बचाव कार्य सुरू असल्याचं सुस्मिता यांनी आत्ताच सांगितलं आणि घटनास्थळाची ही दृश्य आपण पाहतोय। ज्या नागरिकांच्या घरांना अजूनही धोका कायम आहे अशा नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे आणि अजूनही हा ढिगारा जो आहे घरांचा, जी घरं कोसळलेली आहे, दरड कोसळल्यामुळे तो ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे। पोलीस, स्थानिक रहिवासी आणि एनडीआरएफची टीम हे सगळे मिळून प्रयत्न करतायत ढिगारा बाजूला सारण्याचं, कारण आणखीन काही जण या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 21 नागरिकांना बाहेर काढण्यात आलेले आहे। त्यापैकी दुर्दैवानं 15 ते 16 जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत, तर 6 जण सुरक्षित असल्याची माहिती कळते। काहींवरती जे जखमी आहेत त्यांच्यावरती
रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांच्या वारसांसाठी पंतप्रधानांनी मदत जी आहे ती जाहीर केलेली आहे. 2 लाख रुपये जखमींना 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना दिले जाणार आहेत. तर जे नागरिक जखमी झालेले आहेत या दुर्घटनेत त्यांना 50,000ची मदत ही पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे. तसंच पंतप्रधानांनी या घटनेबाबत या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत जे जखमी आहेत ते लवकर बरे होतील अशी ही प्रार्थना केलेली आहे. चेंबूर आणि विक्रोळी या ठिकाणी आज पहाटे मध्यरात्री खरं तर जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ट्विट करून शोक व्यक्त केलेला आहे या घटनेबाबत आणि सोबतच त्यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबियांसाठी मदतही जाहीर केली आहे. जखमींना 50,000ची मदत जाहीर करण्यात आली असून दुर्घटनेत जे मृत पावलेले आहेत त्यांना 2 लाखांची त्यांच्या कुटुंबियांना मदत जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. एक महत्त्वाची अपडेट या घडीची. या दोन्ही दुर्घटनांची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेत ट्विट केलं आणि त्यांनी शोक व्यक्त केलेला आहे. सोबतच आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. जखमींना 50,000ची मदत जाहीर करण्यात आली असून ज्यांनी आपला माणूस गमावलेला आहे त्या कुटुंबियांसाठी 2 लाखांची मदत पंतप्रधानांकडून जाहीर करण्यात आली आहे. ही दृश्य चेंबूर परिसरातली मध्यरात्री भयानक अशी ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. सुस्मिता भदाने पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. सुस्मिता, आपण या ठिकाणचं सगळं ते भयावह चित्रण आमच्यापर्यंत पोहोचवत होता. एका घरात कशा पद्धतीने भिंत कोसळून ते घर कसं उद्ध्वस्त झालं ती दृश्य आपण आमच्यापर्यंत पोहोचवलीत. मृतांचा आकडा वाढत चाललाय. काय अपडेट या घडीची? खरं तर अनेकांचे संसार काल रात्री उद्ध्वस्त झालेले आहे. सर्वप्रथम इथल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आहे. आपण काही वेळापूर्वी इथल्या घरांची स्थिती बघितली तर अनेकांच्या घरामध्ये या संरक्षण भिंतीला कोसळल्यामुळे किंवा तो जो काही मलबा होता तो वाहून आला. अजून सुद्धा बचाव कार्य हे सुरू आहे. त्याच्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखीन काही लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे मृतांचा आकडा येत्या काळात वाढू शकतो असं म्हणावं लागेल. काही लोक जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. नेमकी काय परिस्थिती होती, कशा पद्धतीने ही दुर्दैवी घटना घडली? हिंदी में बोलो ना मैडम। किस तरीके से पूरा हादसा हुआ? आप यहीं पे रहते हो क्या? हाँ, रात को 12 बजे हुआ। हम लोग, मैं 30 साल से यहाँ पे रहती है। अब और एक तो पानी में करंट आ रहा है, किसी को कोई बचा भी नहीं सकता है। हम लोग कैसा कैसा घर में से निकले, ऐसा मंदिर पे से मेरे बच्चे लोग लेके आए। पाण्यामध्ये करंट होतं? हाँ, पानी में पूरा करंट आया था, चलने को भी नहीं जम रहा था, करंट लग रहा था। आप भी यहाँ पे रहते हो? बच्चा मरते मरते बच गए। हम लोग रात भर ऐसे ही बैठे रहे इधर ही। बारिश में सूखरे गिल्ले हो रहे। घर में जाने भी डर लग रहा है। छोटे छोटे बच्चे लोग सब परेशान है। तुम्ही सुद्धा इथेच राहतात का? काय हाँ, मैं परिस्थिती? भी वहाँ पे ही रहती हूँ। वहाँ पे मेरा घर है, मेरे घर में भी पूरा पानी भर गया है, कीचड़ हो गया। ये बच्चे लोग थे, कैसा कैसा बच्चे लोग को लेके निकले, नहीं तो ये लोग भी मर जाते थे। निकलने को भी जगह नहीं, हमारे घर पे ही पूरा घर गिर गया है। निकलने को रास्ता है ही नहीं कि निकल जाए करके। कैसा कैसा निकले हम। मेरे को तो इतना जोर से करंट लगा है ना कि मेरा पूरा पैर झुंझुन हो रहा है। खरं तर अगदी लहान लहान मुलांना घेऊन आपण जर इथे बघितलं तर हे सगळे लोक आहेत. अगदी NDRF असेल आणि फायर ब्रिगेड असेल यांचे जवान सुद्धा इथे अगदी युद्धपातळीवरती काम करतात. त्यामुळे नागरिकांना मदत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. डॉक्टर्स सुद्धा इथे पोहोचलेले आहेत. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे काही डॉक्टरांची एक तुकडी इथे आपण आता समोर बघत आहोत ती पोहोचलेली आहे. ते अनेकांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरवण्याचं काम करणार आहे. सर, मेडिकलची पूर्ण टीम ही आता पोहोचलेली आहे. कशा मेडिकलची नाही? अच्छा, तर काय नेमकी परिस्थिती आपण सतत बघत आहोत. अगदी लहान लहान मुलं, आपण दुसऱ्या बाजूला कॅमेरा मूव्ह करूया. हे असे घरातलं सगळं सामान काढून नेण्यात येत आहे आणि NDRF असेल, फायर ब्रिगेड असेल यांच्याकडनं हे युद्धपातळीवरती काम सुरू आहे. असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी लहान लहान वस्ती, अगदी निमुळते रोड आहेत आणि संरक्षण भिंत जी पडली ती आपण सगळ्यात आधी दाखवूया. ही समोर जी आपल्याला दिसते व्हिज्युअल्समध्ये ही ती संरक्षण भिंत आहे जिचा काही भाग इथे येऊन कोसळला आणि त्यामुळे ह्या घरांचं पूर्ण नुकसान झालं. आता ही कुटुंबीय जे आहेत ते सगळे बाहेर आहेत. एक एक करत सगळं सामान बाहेर काढला जातो आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन अजूनही युद्धपातळीवरती सुरू आहे. खरं तर या घटनेनंतर या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर बघितलं तर कालच्या पावसामुळे किती मोठं नुकसान झालंय ते कळून चुकलेलं आहे. आणखी काही घरे ती सुद्धा आपण बघूयात.
थोडं आत जाऊयात, कारण आहे तो या परिसरामध्ये झालेला आहे. इथे दुसरीकडे जर आपण बघितलं तर ह्या एका घरावरती ही भिंत कोसळली आणि त्याच्यामुळे या भिंतीचा सुद्धा काही भाग दुसऱ्या घरामध्ये गेला, त्याच्यामुळे नुकसान झालेलं आहे. आणि ही एकूणच परिस्थिती अशी आहे की सगळी आप कल यहाँ पे मौजूद थे, कैसे हुआ यहाँ से? वो उधर से उन लोग का घर गिरा ना, तो हमारी दीवार पे आके पूरा लोड हमारी दीवार पे आ गया. अच्छा, तो उसके लिए पूरा दीवार आगे आ गई है, पूरा क्रैक हो गया है. तुम्ही पण इथे राहता? माझं बाजूचंच रूम आहे ना मॅडम, माझं तर पूर्णच गेलंय, माझं काहीच नाही. तो पूरा पैक हो गया है, खुल रहा नहीं है. कैसा कैसा करके हम लोग ये दरवाजे से निकले बाहर. तरी काय जे लागते ते सामान काल नेमकी काय परिस्थिती होती? काल तुम्ही घरात होतात का? हो मी होते, माझी मुलं होते, आम्ही सगळे घरातच होतो मॅडम. आम्ही जागीच होतो, झोपलं नव्हतं अजून. तर मग आवाज आला म्हणून आम्ही समोर बघितलं तर समोरवाल्यांचा घर पडलेला दिसला. समोरवाल्याचं घर पडलाय म्हणून आम्ही खाली उतरतो तर आमच्याच घरात पूर्ण माती दगड, आमचं पण घर पूर्ण पडलं. मग आम्ही शिडी करंट सुद्धा उतरलो होतो. काही आम्हाला सुद्धा बाहेर यायचं काही चान्स सुद्धा नव्हता. पण कसं आलो आणि कसं जगलो देवालाच माहिती. आणि आमच्या आजूबाजूवाल्यांचं त्यांच्या जागेवरच ते लोक तरी गेले. खूप वाईट झालं. बचाव कार्य रात्री उशिरा सुरू झाले नाही, आले होते पोलीसवाले, पण ते हे चालू करंट होता ना, मग ते लाईटवाले थोडं आले. मग लाईटवाले आल्यावर मग काम चालू झालं मॅडम. म्हणजे करंट येत होता ना, सगळे ह्या पूर्ण भागात करंट होता. खरं तर ही परिस्थिती ऐकूनच अंगावरती काटा येतो, कारण खूप भयानक परिस्थिती काल रात्री पण होती आणि आता सुद्धा हे बचाव कार्य सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्वाती, या दुर्घटनेमध्ये अजून सुद्धा बचाव कार्य हे सुरू आहे. त्यामुळे कदाचित जितक्या मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर हे काम सुरू असते तितक्याच शक्यता ही आहे की या ढिगाऱ्याखाली आणखीन काही लोक असण्याची शक्यता आहे. मृतांचा आकडा जो आता 15 आहे तो कदाचित वाढू शकतो, कारण मदत कार्य असेल, बचाव कार्य असेल, ढिगारा हटवणं असेल, या सगळ्याच कामासाठी NDRF असेल, पोलीस असेल आणि फायर ब्रिगेड असेल यांचे युद्धपातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. हो खरं. तर आपण पाहतोय अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलेला आहे. जे जीव मुठीत घेऊन पळू शकले त्यांचा जीव वाचलेला आहे. सुस्मिता, अशीच अपडेट त्या ठिकाणी जे मदत कार्य सुरू आहे त्या संदर्भातली देत रहा. तूर्त धन्यवाद. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे मुंबईतल्या पावसासंदर्भातली. मुंबईसह उपनगरांमध्ये काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. ही दृश्य आपण पाहू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात पुढच्या 24 तासांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच मुंबईतील पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवाही पाणी साचल्यामुळे ठप्प झाली आहे. तर अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरलंय. सध्या आपण ही 3 जी दृश्य पाहत आहात ती गांधी मार्केट सायनमधलं, तसंच वसई विरार आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरातली ही दृश्ये ज्या ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणचं पाणी निचरा होण्यास सुरुवात झाली आहे का या संदर्भातली ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. तर हवामान खात्यानं पुढच्या 24 तासांमध्येही अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. मुंबईतल्या पावसासंदर्भातली आणि सोबतच ओहोटी सुरू होणार आहे 11:47 समुद्राला. त्या संदर्भातली ही अपडेट जाणून घेणार आहोत प्रणाली यांच्याकडून. प्रणाली, काय अपडेट? मुंबईमध्ये आता कोणत्या परिसरात तुम्ही आहात? पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात झाली आहे का? काय माहिती? स्वाती, मी सध्या हिंदमाता परिसरात आहे आणि या परिसरामध्ये आता पाणी थोडं ओसरायला लागलेलं आहे. तरीही काल रात्रीपासून जो काही मुसळधार पाऊस झाला त्यामुळे बऱ्यापैकी पाणी सकाळपर्यंत साचून राहिलेलं होतं. अर्धा तास झाला हळूहळू पाणीचा निचरा जो आहे त्याला सुरुवात झालेली आहे. आज 11:47 ओहोटी आहे आणि त्यामुळे या ओहोटीच्या काळामध्ये या सगळ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी शक्यता जी आहे ती दिसायला लागलेली आहे. मुळात जर आपण बघितलं तर काल रात्रीपासून मुंबईमध्ये विक्रमी पाऊस झालेला आहे. जवळपास 200 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती मुंबई शहर, उपनगर दोन्ही पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये करण्यात आलेली आहे. त्याचा परिणाम असा झाला की मुंबईमध्ये आज अनेक लोकल जे आहेत
त्या रद्द झाल्या आहे कारण ट्रॅकवर अनेक स्थानकांवर पाणी साचलेलं आहे. हिंदमाता असेल, सायन असेल, माटुंगा असेल, चुनाभट्टी असेल, कुर्ला असेल, या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. पश्चिम उपनगरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. चेंबूरमध्ये त्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे ज्याच्यामध्ये जवळपास 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे एकूणच कालची रात्र जी आहे ती मुंबईकरांसाठी काळ रात्र ठरलेली आहे. परंतु अजूनही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तुर्तास आपण पाहतोय जवळपास 2 तास झाले पावसानं उसंत घेतलेली आहे. त्यामुळे काही भागामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू जी आहे पाणी जे आहे ते निघून यायला सुरुवात झालं आहे. तरीसुद्धा एल्फिस्टनचा काही भाग असेल, हिंदमाताचा काही भाग असेल, इथं अजूनही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पुढच्या तासाभरामध्ये या परिसरातलं पाणी ओसरेल अशी शक्यता नक्कीच दिसून येते. स्वाती. हो, प्रणाली, साधारण किती वेळ लागू शकतो आणखीन पाण्याचा निचरा होण्यासाठी, आणि पुन्हा जर पावसानं जोर धरला तर पुन्हा पाणी वाढू शकतं का? नक्कीच स्वाती, याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जरी ओहोटी असली तरी पाऊस थांबलाय हे मुंबईकरांचं नशीब आहे. जवळपास 2 तास झाले पाऊस थांबलाय. त्यामुळे हे पाणी निचरा या पाण्याचा होतोय. ओहोटी आहे, परंतु पाऊस पुन्हा एकदा पडला आणि जोरदार पाऊस झाला तर मात्र पुन्हा एकदा मुंबईकरांना पाणी साचल्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. आज जवळपास 4:15 वाजता भरती आहे आणि त्या सुमारास जर पाऊस पडला तर मात्र नक्की मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल होतील. आणि त्यामुळे मुंबईकरांनी रविवारचा दिवस आहे, शक्यतो घरी राहिलेलं बरं असं म्हणावं लागेल. बरोबर. आज ऑफिसेसला सुट्टी असते, त्यामुळे मुंबईकर घराच्या बाहेर पडलेला नाही. परंतु दुसऱ्या कुठल्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडायचं असेल तर पावसाचा अंदाज घेऊन घराच्या बाहेर पडा असं आपल्याला सांगावं लागेल. बरोबर. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच मुंबईकरांनी घराबाहेर पडायचं आहे. आणि अपडेट तर आम्ही देतच आहोत. प्रणाली, धन्यवाद. हिंदमाता परिसरातली अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी. बघत पुढची बातमी. विक्रोळीतल्या सूर्यनगर इथेही आज पहाटे 3च्या सुमारास मुसळधार पावसामुळे तिथली 7 ते 8 घरं कोसळली आहेत. आणि या दुर्घटनेत तब्बल 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती कळतीये. मृतांचा आकडा वाढलेला आहे. तर पहाटे 3च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे जी खचलेली घरं होती ती कोसळली आणि या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय. चेंबूर पाठोपाठ विक्रोळीतही अशी दुर्दैवी घटना, ज्यामध्ये जी घरं कोसळली त्या घरांमधील नागरिकांचा मृत्यू झालाय. सूर्यनगर परिसरातही सध्या बचावकार्य सुरू आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली आणखीन काही नागरिक दबले गेले आहेत का हे तपासून पाहिलं जातंय. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सकाळपासून एनडीआरएफची टीम सोबतच पोलीस विभाग देखील त्या ठिकाणी दाखल आहे आणि रहिवाशांची देखील मदत घेतली जाते. तर मध्यरात्री साधारण 12 नंतर चेंबूरमध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाल्याचं तिथल्या रहिवाशांनी सांगितलं. जे जागे होते, जे झोपलेले नव्हते, त्यांनी जीव मुठीत घेऊन तिथून पळ काढला आणि ते सुरक्षित ठिकाणी गेले. घरं उद्ध्वस्त झाली, संसार उद्ध्वस्त झाला, पण सुदैवानं ते पळण्यासाठी यशस्वी झाले. त्यामुळे त्यांचा जीव तरी वाचलाय. आणि ही दुसरी घटना विक्रोळी परिसरातली आपण पाहतोय, जिथेही 7 ते 8 घरं कोसळून ही जी दुर्घटना झाली त्यामध्ये 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मनोज कुलकर्णी विक्रोळीतल्या दुर्घटनेसंदर्भातली आत्ताची अपडेट आपल्याला कळवतायत. मनोज, या घडीची काय अपडेट? आज सकाळी साधारणतः 3 वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला आणि त्यामुळे जो विक्रोळीच्या सूर्यनगर हा परिसर आहे, या परिसरामध्ये पंचशील नावाची ही वस्ती आहे आणि या ठिकाणी दरड कोसळली आणि त्यामुळे ते 7 ते 8 घरावर दरड कोसळली. त्यामुळे तिवारी कुटुंब जे आहे ते पूर्णतः उद्ध्वस्त झालेलं पाहायला मिळते. त्या तिवारी कुटुंबातले 3 जण मृत्युमुखी पडले, 1 जण जखमी आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा घरावर दरड कोसळलेली आहे. त्यामध्ये काही लोक दबले असल्याची शक्यता आहे. परंतु हा परिसर जो आहे तो डोंगरावर असल्यामुळे बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफची टीम आहे, मुंबई पोलीस आहे, त्याचबरोबर अग्निशामक दलाचे जवान सुद्धा आहेत. परंतु जो मलबा असतो, जे पडलेला जो सगळा काही दगड माती असते ते काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ जात आहे. कारण त्या ठिकाणी उंचावर असल्यामुळे जेसीबी किंवा इतर जे यांत्रिक पद्धतीनं काम करतात ते होऊ शकत नाही. त्यामुळे फावडा आणि टोपले हे घेऊनच
जे अग्निशामक दल आहे किंवा NDRF आहे त्यांना हे काम करावं लागत आहे। या ठिकाणी मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोहोचलेले आहेत, परंतु ज्या घरावर हा मलबा आहे तो काढण्यासाठी जास्त वेळ जात आहे। त्यामुळे यामध्ये आणखी किती जण अडकले आहेत हे पूर्णपणे जो ढिगारा आहे तो काढल्याशिवाय कळणार नाही। परंतु तुर्तास 3 जणांची मात्र मृत्यू झाल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात आलेलं आहे। यासाठी बराच कालावधी सध्या अजून जाणार आहे। त्यामुळे या घराच्या खाली आणखी किती लोक दबलेले आहेत यासाठी अजून वेळ लागणार आहे। बरं मनोज, जी ताजी आकडेवारी आली त्यानुसार दुर्दैवानं 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर यापैकी आतापर्यंत किती जणांना बाहेर काढण्यात आलंय, त्यापैकी सुरक्षित सुखरूप कोणाला बाहेर काढण्यात यश मिळालंय का? ही घटना झाली त्यावेळेस घरामध्ये काही लोक झोपलेले सुद्धा होते, परंतु बाजूच्या लोकांना जेव्हा हे कळलं की घरावर दरड कोसळत आहे, घरं कोसळत आहे, त्यामुळे काही लोक जे आहेत ते रात्रीच बाहेर पडले होते, परंतु ज्यांना ही कल्पनाच नव्हती ते त्याखाली झोपलेलेच होते। त्यामुळे अजून किती जण अडकलेले आहेत त्यामध्ये किंवा मृत्युमुखी पडलेले आहे याचा पूर्ण आकडा अजून समोर आलेला नाहीये। बर मनोज, अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू। तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय, तिथले स्थानिक नागरिक देखील NDRFच्या टीमला मदत करतायत बचाव कार्यासाठी। हा मलबा बाहेर काढण्यासाठी, बाजूला सारण्यासाठी, ढिगारा बाजूला सारण्याचं काम सुरू आहे। खरं तर बचाव कार्यात अडचणी येत आहेत कारण हा परिसर उंचावर आहे, डोंगरावरती परिसर आहे आणि त्यामुळे बचाव कार्य त्या ठिकाणी जी यंत्रणा तिथपर्यंत पोहोचावी लागते हे सगळा ढिगारा बाजूला काढण्यासाठी ते पोहोचण्यामध्ये अडचणी येत आहेत। पण तरी देखील शर्थीचे प्रयत्न करून ढिगारा बाजूला काढण्याचं काम सुरू आहे आणि आणखीन किती माणसं हे दबले गेलेली आहेत ढिगाऱ्याखाली याचा आकडा अजून आलेला नाहीये। शोध मोहीम सुरू आहे, बचाव कार्य सुरू आहे। अपडेट अशीच देत राहू। तूर्त एक छोटासा ब्रेक घेऊन आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि आता बुलेटिन मध्ये बातमी आहे नाशिकमधून राजकीय वर्तुळातली। राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची नाशिकमध्ये भेट झाली आहे। त्यामुळे काही दिवसांपूर्वी 2 दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी असं विधान केलं होतं की जर योग आला तर भेटू आणि तो योग आज जुळून आलेला आहे। नाशिकमध्ये या दोघांच्या भेटीचा राजयोग जुळून आला असंच म्हणावं लागेल। तर शासकीय विश्रामगृहात त्या दोघांमध्ये एकत्रित चर्चा झाल्याची माहिती कळतीये आणि त्यानंतर राज ठाकरे आता पुण्यासाठी रवाना होतील आणि अमित ठाकरे मात्र नाशिकमध्येच असणार आहेत। पालिका निवडणुकीच्या तोंडावरती आणि पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षांतर्गत या हालचाली सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मोर्चे बांधणीचं काम जे आहे ते जोर धरत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या दोनही नेत्यांचा नाशिक दौरा आणि नाशिक दौऱ्यादरम्यान या दोघांची झालेली ही भेट, तेव्हा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली या भेटीला एक वेगळं राजकीय महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने या भेटीकडे पाहिलं जात आहे। त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, तर या बैठकीनंतर राज ठाकरे हे नाशिक नंतर आता पुण्यासाठी रवाना झाल्याचंही कळत आहे। यानंतर बघूयात पुढची बातमी। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत। प्रवीण दरेकर यांनी शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत। बिडकी नजीक जवळच्या छोट्याशा गावात ते आले होते। शिक्षकांच्या व्यथा मांडत असताना शिक्षक स्वतः रडले, तर शिक्षकांच्या व्यथा आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून दरेकरांनाही आपले अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं। शिक्षक आणि प्रवीण दरेकर यांच्याशी खास भावनिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। विषयाच्या मी अनेक बातम्या केलेल्या आतापर्यंत। काही शिक्षक वेटर म्हणून काम करतानाच मी हॉटेलमध्ये जाऊन शूट केलेलं आहे। काही शेतमजूर आहेत, काही मजूर आहेत आणि काही विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत। हा विषय तुम्ही घेऊन इथं आलेला आहेत, या शिक्षकांशी तुम्ही संपर्क केलाय, काय म्हणणं आहे? नाही, खरं म्हणजे मी प्रसारमाध्यमातून पाहिलं की हे गोखले नावाचे शिक्षक परत इनामे शेतात काम करतायत मजुरीचं, त्याचबरोबर सेल्समनचं आपल्या विद्यार्थ्यांकडे जाऊन विक्री करतायत आणि हे विदारक चित्र आहे महाराष्ट्रात। आणि प्रश्न ह्या दोघांपुरता नाही, तर हा महाराष्ट्रभर अशा प्रकारचं विनाअनुदानित घोषित अघोषित जे आज शिक्षक आहेत, एक तर त्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत, शिक्षक म्हणून सामावून घेतलं नाही, शेवटी खायचं काय त्यांनी? कुटुंब आहे, संसार आहे। शिक्षण संस्थांचा पण दोष नाही। शिक्षण संस्था जर त्या ठिकाणी त्यांनाहीच फी येत नसेल
एका बाजूला तुम्ही सांगणार विद्यार्थ्यांना पालकांना फी देऊ नका, त्याच्यामुळे संस्था चालकांकडे पैसे नाहीत म्हणून ते पगार देणार नाहीत. मग अशा वेळेला शासनाची जबाबदारी आहे, बाबा ह्यांना आपण आधार कसा द्यायचा. शिक्षण संस्था, पालक, शिक्षक अशा काहीतरी एकत्रित बैठकीतनं मार्ग काढायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं सरकारचं बारकाईनं जे लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही. आज महाराष्ट्रात बघा परिस्थिती, शेतकरी आत्महत्या करतायत. त्या ठिकाणी MPSCच्या विद्यार्थी तिकडे नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतोय. काल परवा वसई विरारला त्या ठिकाणी हॉटेलच्या मालकाने आत्महत्या केल्या. मग आता पुन्हा या आमच्या शिक्षकांच्या आत्महत्यांची सरकार वाट पाहतंय का? मला वाटतं माणुसकी नावाचा काही प्रकार आहे की नाही. बरं, आज कुठलं तरी नियोजन सरकारने केलं पाहिजे ना. हे 2 लोकही प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. मी इथे येऊन काय 5 लाख लोकांना मी मदत नाही करू शकत, पण विरोधी पक्षनेता म्हणून हा विषय तर ऐरणीवर आणू शकतो. आणि म्हणून आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही माझे हात जोडून विनंती आहे. मी आता वर्षाताई गायकवाडांशी बोललो, त्याही मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत. मी चीफ सेक्रेटरींशी आता बोलतो आणि यातनं काहीतरी मार्ग काढून या शिक्षकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची आमची विनंती राहील. 2009 पासून शाळेवरती काम करतोय विनाने त्याच्यावर. आमची शाळा आता अघोषित घोषित याच्यामध्ये, म्हणजे शाळा म्हणल्यानंतर की नेमकं तुमची शाळा येते कशामध्ये हा महत्त्वाचा मुख्य येतो त्याच्यामध्ये. अघोषितमध्ये आहे की घोषितमध्ये आहे की मुंबई स्तरावर आहे का विनाअनुदानित आहे यामध्ये. तर मी अघोषितमध्ये आहे आणि आमच्या शाळेला अजून 2009 पासून 2003 पासूनची शाळा आहे, तर अजून अनुदान आमच्या शाळेला मिळालेलं नाही. तुमच्या डोळ्यातल्या अश्रू सगळ्या भावना तुमच्या सांगतायत मला माहीत आहे. आता आलेले तुमच्या बाजूने विरोधी पक्षनेता उभा राहणार आहे. तुम्ही आता किती कमवता आणि तुमचं घर कसं चालतं? हसतील सर सगळे, मला हसतील. सगळ्यांपुढे माझं हसू होईल. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, पानगाव, रांजणगाव, बिडकीन. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे बंगळुरूतून लसीकरण मोहिमेची. बंगळुरूत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येनं लसीकरणासाठी सुविधा तयार करण्यात आल्यात. बघूयात या संबंधीचा हा स्पेशल रिपोर्ट. बंगळुरूमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 50 शहरांमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये 200हून अधिक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मोठ्या संख्येनं नागरिक या लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी येत आहेत. मुझे लगता है कि प्रिटोसन इज बेटर देन क्योर. तो ये प्रिटोसन है, हमारे साइंटिस्ट का दिया हुआ एक बड़ा योगदान है, तो हमें उस पर भरोसा करना चाहिए. दिस इज इन सपोर्ट ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडियाज टारगेट ऑफ वॅक्सिनेटिंग अराउंड 500 मिलियन पीपल बाय जुलै. बंगळुरूमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर बघायला मिळाला. आज इथे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांपैकी अनेकांनी दुसऱ्या लाटेत आपल्या प्रियजनांना गमावलंय. In the second wave, I had my uncle and aunt who passed away because of COVID, and also I had a cousin who passed away because of COVID, and further because of black fungus, which impacted him later on. Second wave really destroyed a lot. As I told you, I lost a lot of my relatives for this. A lot of good friends I have lost. I don't think so I'm in a situation to lose any more people going further. So please do get vaccinated. It's good for you. मे 2021 पासून आतापर्यंत अपोलोने देशभरात 21 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण केलंय. लसीकरणाचा हा वेग पाहता सर्वाधिक लसीकरण करणारं हे संस्थान बनलंय. लसीकरणाच्या वाढत्या पुरवठ्यामुळे लसीकरणाचं प्रमाणही आता वाढत चाललंय. Apollo also had lot of community reach programs wherein we went out to the community and we vaccinated the apartments, the convention centers, the slums, the lowest reach possible people. So Apollo was there everywhere, and we have vaccinated lots and lots of people for this COVID infection. तर
तर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरते. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूया. तर बघूयात आता आज ही संजीवनीची गाडी कुठे पोहोचली आहे.